नमस्कार, मी वैशाली. तुमचे सर्वांचे माझ्या या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अख्खा मसूरची मसाल्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. अगदी खूप छान लागते ही भाजी खायला. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे मी अख्खा मसूर असतो तो रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवला होता. आता इथे आपण सर्वात पहिले वाटण बनवून घेणार आहे भाजीसाठी. तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. तसंच यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. तसंच पाव कप इथे ओलं खोबरं घालणार आहे. ओलं खोबरं घातलं ना तर भाजीला खूप छान चव येते. ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घातलं तरी चालेल. तसंच इथे 1 इंच आलं घालायचं आहे. आता त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. आता या माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो नाही राहत आहे म्हणून मी पहिले असं वाटून घेतलं आणि मग नंतर आता यामध्ये टोमॅटो घालते आहे. तर आता टोमॅटो घातल्यावर यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लाल तिखट. नंतर यामध्ये 1 टेबलस्पून धने पावडर घालायची आहे आणि मिक्सरमधून एकदम असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात हे एकदम असं मस्तपैकी असं बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल घ्यायचं आहे. नंतर आता सर्वात पहिले इथे 1 टीस्पून मी इथे मोहरी घातली आहे. तसंच 1 टीस्पून जिरे घालायचे आहे. आता जिरे चांगले तडतडू द्यायचं आहे. जिरे चांगले तडतडल्यावर त्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आता वाटण हे चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी चांगलं हे परतून घेते आहे. परतताना त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे परतून घेते आणि यावर झाकण ठेवते. झाकण ठेवल्यावर 2 ते 3 मिनटं झाल्यावर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटल्यावर त्यामध्ये थोडासा गरम मसाला म्हणजेच मी इथे अर्धा टीस्पून गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते आहे. आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटं हे चटणी चांगली परतून घ्यायची आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आहे. तर मस्तपैकी आता याला तेल तर सुटलेलंच आहे. आता यामध्ये मी ही भिजवलेली मसूर ही मी तुम्हाला सांगितली ही अर्धा कप मसूर आहे. ही रात्रभर मी भिजत ठेवली होती. मस्तपैकी भिजलेली आहे आणि आता ह्यामध्ये वाटणामध्ये ही मसूर अख्खा मसूर म्हणजे अख्खी मसूर इथे मी घेतलेली आहे यामध्ये घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा 1-2 मिनटं तरी हे चांगलं परतून घ्यायची आहे ही मसूर याच्या वाटणामध्ये. 2 मिनटं झाल्यावर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे. जोपर्यंत मसूर शिजत नाही तोपर्यंत ही उकळून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त टाकू शकतात. म्हणजे रसा किती घट्ट या कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यामध्ये पाणी. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मसूर शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे पटकन शिजून जाते. तर इथे मला 6 ते 7 मिनटंच लागले. झाकण ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे 7 मिनटं झाले आहे. मस्तपैकी इथे आपली ही मसूरची भाजी तयार झालेली आहे आणि ही मसूर शिजलेली पण आहे. तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा. खूप छान लागते ही भाजी. तांदूळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर खूप ही भाजी खूप छान लागणार. तर ही अशा प्रकारे ही मसूरची भाजी तयार झालेली आहे. वरतून तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. जर ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.